सिगरेट किंवा तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक आहे। सिगरेट किंवा तंबाखू विकत घेताना त्याच्या पाकिटावरती असा वैधानिक इशारा दिला जातो। पण आता तुमचा आवडता वडापाव आणि समोसा विकत घेताना सुद्धा असाच वैधानिक इशारा मिळणार आहे। सरकारनेच तशी तयारी केली आहे। काय आहेत यामागची कारणं बघूयात या रिपोर्टमधून। तुम्ही वडापाव आणि समोसा खाताय, सावधान, तुम्हालाही मिळणार लवकरच वैधानिक इशारा। तंबाखू आणि सिगरेट प्रमाणे मिळणार धोक्याची वॉर्निंग। वडापाव असो अथवा समोसा किंवा मग भजी, जिलेबी नाहीतर गुलाबजाम, यातले काही पदार्थ वर्षानुवर्ष कष्टकऱ्यांच्या पोटाला आधार देत आहेत, तर काहींच्या जिभेचे चोचले पुरवत आहेत। पण आता या हक्काच्या खाद्यपदार्थांवर गंडांतर येणार आहे। हे खाद्यपदार्थ खरेदी करताना भविष्यात तुम्हाला चक्क सिगारेट आणि तंबाखू सारखी वॉर्निंग पाहायला मिळणार आहे। हे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत असं म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच धोक्याचा इशारा देणारं फरमान काढलंय। सरकारी कॅन्टीन, कॅफे आणि सार्वजनिक ठिकाणी विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर फॅट आणि साखरेचे प्रमाण दर्शवणारे बोर्ड केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बंधनकारक केलेत। वडापाव, समोसा, भजी, जिलेबी, लाडू यांसारख्या पदार्थांमध्ये किती प्रमाणात साखर आणि तेल आहे हे स्पष्ट लिहावं लागेल। नागपूरमधील एम्ससह देशभरातील सर्व केंद्रीय संस्थांना हे आदेश लागू केलेत। सार्वजनिक आरोग्य सुधारणं आणि लठ्ठपणासह संबंधित आजारांवर नियंत्रण मिळवणं हे त्यामागचं कारण सांगितलं जात आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे हे आदेश समोर आल्यानंतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते। तेल पण रेग्युलर चांगलं वापरत नाहीत कोणीही, पण हे अशा पद्धतीने लावल्यामुळं लोक बघून व्यवस्थित खातील आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहील, सुंदर तंदुरुस्त राहील। हे जर परमान लिहिलं तर त्यांना ते बरं पडेल की बाबा मला शुगर किती आहे, शुगरच्या हिशोबानं जर तिने लिहिला बोर्ड की बाबा ह्यात साखर एवढी आहे, किती टक्के आहे, काय हे काढल्यानंतर मला समजणार की बाबा मला खायचं आहे का नाही। आता यामध्ये आपण पॅक मालावर आपण न्यूट्रिशनल फॅक्ट असतोच, पण आता जेव्हा आपण आता समोसावाला आपण प्रत्येक समोसाला लावू शकत नाही, पण त्याचा एखादा न्यूट्रिशनल फॅक्ट काढून प्रत्येकाचा आपण इथं कायमस्वरूपी त्याचा बोर्ड लावू शकतो, जेणेकरून कस्टमरला शुगर, डायबिटीज किंवा जर ॲलर्जन कंटेंट्स काय असेल तर त्याबद्दल ते कस्टमर अवेअर राहील। खाद्यपदार्थ विक्रेते नाराजी व्यक्त करतायत, तर लोकांना आरोग्यविषयक सल्ले देणारे डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ या आदेशाचं स्वागतच करतायत। कारण की जे लठ्ठपणा आहे तो गिऱ्हाईकाचा, तर तो कोणी खातं कोणी खात नाही, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत। निर्णयामुळे तुमच्या व्यवसायावर काही परिणाम होणार नाही, आता सरकारचा निर्णय होतो, पण माझ्या दृष्टिकोनानं की हे गलत आहे। जे तंबाखू, सिगरेट यांच्यावर तर लिहिलेलं पण असतं की हे बॅन करायचे, तर पण ते तर काही आजपर्यंत झाले नाही बॅन। ज्याचा आता लठ्ठपणा, आता ज्याला ऑइली जे होत नाही, पचन होत नाही, ऑइल खाणं हे ते त्यांनी नाही खाव ना। असं थोडी आहे की लठ्ठपणा होतो म्हणून तेलकट खाल्ल्याने। असं जर झाला असतं तर मुंगी पण लठ्ठ झाली असते ना, ती पण तेल खातीच ना। समोसा, जिलेबी जे की ऑइल आणि रिफाईंड शुगर प्रोव्हाइड करतं, याचे दुष्परिणामाबद्दल लोकांना माहिती फारच कमी आहे। प्रत्येकाला माहीत राहिलं पाहिजे की समोस्यात जे ऑइल जातं किंवा जिलेबीमध्ये जे शुगर जातं ते आपल्याला लठ्ठपणाकडे घेऊन जातं, आणि लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी। याच्यामुळे आम्हाला बीपी, शुगर, हार्ट फेलियर, किडनी फेलियर आणि लखवा हे सगळं फ्युचरमध्ये होतं, इव्हन कॅन्सरही होतं। याबद्दल माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी, हे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आम्ही याला, याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक छान इनिशिएटिव्ह सुरू केला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतीय जंक फूड वरून काढलेल्या या फरमानाला नेते मंडळींनीही आक्षेप घेतलाय। शिंदेच्या शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांनी हा मुद्दा परदेशी जंक फूडकडे वळवलाय, तर छोट्या छोट्या स्टॉल्सवर मिळणाऱ्या जंक फूडचं सरकार काय करणार असा सवाल हॉटेल चालकांनी केलाय। यदि भारत सरकार समोसा, जलेबी को रेगुलेट करना चाहते हैं, इस पे हमें कोई आपत्ति नहीं है, लेकिन इसके साथ साथ बर्गर्स, डोनट्स, पिज्ज़ाज, जो वेस्टर्न पश्चिम अनहेल्दी फूड्स हैं, उस पर भी रेगुलेशन होना चाहिए। यदि हम छोटे व्यापारी जो सड़कों पे समोसा बेचते हैं, जलेबी बेचते हैं, इसके साथ साथ मैकडॉनल्ड्स जैसी ईटरीज को भी हमें रेगुलेट करना होगा। या आदेशावरून अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे, कारण हा आदेश वर्षानुवर्ष भूक भागवणाऱ्या, जिभेचे चोचले पुरवणाऱ्या वडापाव आणि समोसासारख्या हक्काच्या पदार्थांच्या भोवती संशय निर्माण करणारा आहे।
जागरूकता निर्माण करण्याचा सरकारचा खटाटोप आहे, पण शेवटी याची अंमलबजावणी कशी होते यावरच सारं काही अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.